हे घेऊ का? नाही, हे नाही घालणं होणार. हे घेते, याच्यावर हे जाईल. यार किती कन्फ्युजन होतंय आणि किती ते ओझं होईल बॅगमध्ये. हा प्रश्न तुम्हाला पण पडलाय ना? आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ChatGPT देऊ शकत नाही. त्यासाठीच मैं हूं ना. हॅलो पीपल, मी आहे वर्सेटाईल ऐश्वर्या आणि आज मी तुम्हाला एक भन्नाट अशी ट्रिक सांगणार आहे की ज्याने करून तुमच्या बॅगचं जास्त वजन होणार नाही, तुमचं ट्रिपमध्ये कन्फ्युजन होणार नाही आणि तुमचा वेळही वाचेल. हा व्हिडिओ मुलींसाठी इतका उपयुक्त ठरणार आहे कारण की मुलींचंच जास्त असतं, म्हणजे माझंही असायचं, पण असायचं की जस्ट इन केस हा ड्रेस घेऊ, जस्ट इन केस हा ड्रेस घेऊ. कशासाठी हवे जस्ट इन केस? डायरेक्ट तुमच्या आयटनरी वाईज तुम्ही बॅगमध्ये कपडे टाका. त्यासाठी काय ते पुढे सांगते तुम्हाला. वॅकेशनसाठी जात आहात तर सगळ्यात आवडती जागा म्हणजे बीच. हा हा हा, तो समुद्राचा आवाज ऐकूनच किती छान वाटतं. त्यासाठीच मी टॉपिक घेतला आहे कोकण. कोकण कोकण कोणाला आवडत नाही हो? हे पहा, निघताना तुम्ही तुमचे कपडे काय कुठे घालायचं हे ठरवून घ्यायचं. एक्स्ट्रा अजिबात घ्यायचे नाही. हां, ठरवल्यानंतर पण तिथे गेल्यावर कन्फ्युजन होतं की आत्ता काय घालायचं आहे, उद्या काय घालायचं आहे किंवा संध्याकाळी काय घालायचं आहे. त्यासाठीच एक तुम्हाला आयडिया देते. गेल्या फर्स्ट डेला हे मी घालणार आहे. हे असं लेबलिंग मी त्याला केलेलं आहे. झिप लाईनच्या बॅग घ्या, त्याच्यामध्ये हे लेबल करा आणि लावा. त्यानंतर सेकंड डेचं हे असं पॅकिंग. आणि सेकंड डेला मॉर्निंगला जर तुम्ही बीचवर जाणार असाल, बीचमध्ये जर पाण्यात खेळणार असाल तर मुलींनो डार्क रंगाचे कपडे घाला. तो झाला डे टूचा अर्ली मॉर्निंग. हा त्याच्यानंतर फ्रेश झाल्यानंतरचा हा ड्रेस. हा आहे दापोलीचा डे सेकंड इव्हिनिंग. त्यानंतर रात्री झोपायला सुती कापडाचे मस्त असे सुटसुटीत नाईट ड्रेस हवेच. त्यासाठी हा मी मिंत्रावरनं मागवला आहे. कोणाला जर लिंक हवी असेल तर मला नक्की कमेंट करा. डे 3ला मॉर्निंगसाठी ते काय काय आहे हे माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की समजेल. आणि दापोलीमधनं निघताना ट्रॅव्हलिंगसाठी तिथे गेल्यावर फटाफट रेडी व्हायचं असतं मुलींना. त्यासाठी लेबल पाहायचं आणि ड्रेस टाकायचा आणि भुर्र. आणि बीचवर जाणार आहात तर समुद्राच्या पाण्याच्या सेम रंगाचे कपडे घालू नका. म्हणजे ब्लू, डार्क ब्लू, स्काय ब्लू फॅमिलीतला कोणताही कलर तो तुम्ही जेव्हा बीचवर फोटो काढताल तुम्हाला तो समुद्राला तुम्ही मर्ज करताल, तुम्ही उठून दिसणार नाही. त्यासाठीच हे सगळे कलर टाळायचे. मग कोणते रंग वापरायचे? रेड, ऑरेंज, पिंक, हॉट पिंक असे या फॅमिलीतले सगळे कलर. तर बीचसाठी एक याच्यामध्ये अपवाद आहे, तो रंग म्हणजे व्हाईट. व्हाईट खूप सुंदर दिसतो बीचवर. मी घेऊन जाणार आहे. माझे फोटोज आणि व्हिडिओज मी तुम्हाला नक्की दाखवेल. मुलींनो, हे तुमच्यासाठी. जर तुम्ही पाण्यात भिजणार असाल तर स्विमिंग कॉस्ट्यूम घेऊन जा किंवा डार्क रंगाचे कपडे वेअर करा. एखादी स्विमिंग कॅप त्याच्यासोबत असू द्या. तर समुद्राच्या खाऱ्या पाण्याने आपल्याला डोळ्यांना चुनचुन होते, डोळे लाल होतात. त्यासाठीच आय ड्रॉप्स असतात. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने एखादा आय ड्रॉप नक्की घेऊन जा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे सनस्क्रीन. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. ते घेऊन नाही गेलात आणि लावलं नाही तर काळे कुट्ट होऊन घरी याल, ओळखणार नाही तुम्हाला घरातले. मस्त असं सनस्क्रीन घेऊन जा. एकदम थोपा चेहऱ्यावर. 50 SPFचं सनस्क्रीन हवं हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्स्ट्रा चप्पल घेऊन जा. जी तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये यूज करताल ती तर असेलच, पण एक चप्पल बीचसाठी नक्की घ्या. त्यासाठी बाजारामध्ये चप्पल नेण्यासाठी छान छान अशा बॅग्स असतात. त्यातलीच ही एक बॅग आणि ही एक बीचची चप्पल. त्या गोष्टीचं कंपल्शन मी तुम्हाला अजिबात करणार नाहीये. हे मला आवडतं. मला गॉगल्स खूप आवडतात म्हणून मी एका गॉगलवर माझं कधीच भागत नाही. म्हणून ही मी गॉगल केस घेतलेली आहे. याच्यामध्ये आरामात 5 गॉगल मावतात आणि ही मस्त वेगवेगळे गॉगल्स मी याच्यामध्ये घेऊन जाणार आहे. बाजारात खूप सुंदर सुंदर अशा हॅट्स मिळतात, त्या तुम्ही घेऊन जाऊ शकता. किंवा तुमच्याकडे हॅट नसेल तर तुम्ही कॅप पण घेऊन जाऊ शकता. आणि आणखीन एक महत्त्वाचं, क्विक ड्राय टॉवेल. भाई साहब, ये तो बहुत ज़्यादा इम्पॉर्टंट आहे. मस्त रात्री जेवण झालं, बीचवर गेलात, मस्त असे शांत गाणे ऐकावे वाटले तर त्यासाठी ब्लूटूथ. कसं आहे मग? तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि मी बीचवेअर काय करते हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दिसेल. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त दिसा. बाय.